Hello friends, today we are going to learn section 2 2.1 Song of the Open Road of 12th English. Before start the poem, I would like to request all of you to subscribe the channel and share, because we are going to cover all your portion of English here, and other subject also are there. It will be beneficial for you. कृपया करून ह्या व्हिडिओ चॅनलला सबस्क्राईब करा. हा एक चॅनल नाही, एक अकॅडमी आहे ज्या ठिकाणी तुम्हाला 11-12 पूर्ण सब्जेक्टचे नॉलेज इथे मिळेल. तर चला 2.1 सॉन्ग ऑफ द ओपन रोड 12th इंग्लिश. बिफोर स्टार्ट द पोएम देर इज आइस ब्रेकर ॲक्टिव्हिटी. लेट अस डिस्कस टुगेदर. पोएम चालू होण्याच्या अगोदर आइस ब्रेकर ॲक्टिव्हिटी तुम्हाला दिली आहे. फर्स्ट क्वेश्चन आहे, चूज द मोड ऑफ ट्रॅव्हल दॅट यू वूड लाईक टू द मोस्ट फॉर अ जर्नी. म्हणजे कोणता ट्रॅव्हलिंगचा मोड तुम्ही सिलेक्ट कराल, तुम्हाला कोणता प्रवास करताना कोणतं ट्रॅव्हलिंग तुम्हाला आवडेल. इथे 4 ऑप्शन आहेत, एअरवेज, वॉटरवेज, रेल्वेज अँड रोडवेज. आता तुम्ही जर समजा सिलेक्ट केला एक आणि गिव रिझन फॉर युअर आन्सर, त्याच्यापैकी तुम्हाला का आवडेल त्याचं रिझन देखील तुम्हाला इथे लिहायचं आहे. तर चला, फर्स्ट समजा एखाद्याने एअरवेज सिलेक्ट केला, तर तुम्ही काय आन्सर लिहाल, काय रिझन लिहाल. बिकॉज हिअर एअर इज टाईम कन्झ्युमिंग. एअरने जर आपण प्रवास केला विमानाने तर आपला वेळ वाचतो, वेळेची बचत होते. दुसरं आहे रिझन, दुसरं कारण, वी कॅन ट्रॅव्हल ऑल ओव्हर द वर्ल्ड. एअरवेजने आपण पूर्ण जगामध्ये प्रवास करू शकतो. आणि फिलिंग ऑफ बर्ड्स व्ह्यू, हे महत्त्वाचं आहे की आपण ज्यावेळेस विमानाने प्रवास करतो आपल्याला एका पक्षासारखं आपण पक्षी असल्यासारखं वाटतं, कारण आपण हवेमध्ये पक्षासारखं उडताना आपल्याला आनंद येतो. आणि त्या बर्ड्स व्ह्यू जसं आपण खाली पाहतो, पक्षी जसे पाहतात तसे आपल्याला देखील आनंद मिळू शकतो. हे 3 कारण तुम्ही लिहू शकता आणि की तुम्हाला जे वाटेल ते कारणं तुम्ही इथे देऊ शकता. जर तुम्ही निवडला वॉटर वेव्ज, तर वॉटर वेव्हचे बेनिफिट आहेत बघा, म्हणजे काय कारण आहेत वॉटर वेव्ह. वॉटर वेव्ह कशासाठी आपण निवडू ह्याचं कारण, वॉटर वेव्ज द चीपेस्ट मोड ऑफ ट्रॅव्हल. वॉटर वेव्ज हा एक सगळ्यात कमी दरामध्ये आपण प्रवास करू शकतो. आणि दुसरं पीस ऑफ माइंड अँड रिलॅक्सेशन. आपण जर वॉटर वेव्ज बोटीने किंवा जहाजाने आपण प्रवास करतो, आपल्याला खूप आनंद वाटतो, शांतता वाटते, कारण ट्रॅफिक नसते आणि रिलॅक्स वाटतं समुद्रातून किंवा नदीतून प्रवास करताना. आणि सी नंबर म्हणजे कॅन एन्जॉय द थ्रिल अँड कंपनी ऑफ सी. आणि आपण जर समुद्रामधून प्रवास करत असलो तर आपल्याला समुद्र प्राणी किंवा एक थ्रिलिंग असा अनुभव आपल्याला येतो. जर तुम्ही रेल्वे निवड करीत असेल तर रेल्वेचे काय कारण आहेत, वाय वी सिलेक्ट रेल्वेज. असं तुम्ही लिहू शकता की रेल्वे द चीपेस्ट अँड कम्फर्टेबल फॉर लाँग जर्नी. रेल्वे ही एक इतर रेल्वेपेक्षा लाँग जर्नीसाठी एकदम स्वस्त पडते आणि कम्फर्टेबल आहे. आपण रेल्वे रिझर्वेशन करून स्लीपर कोच किंवा AC टूर असेमध्ये असतात टायर, त्यामध्ये आपण काय करू शकतो, आरामदायक प्रवास करू शकतो. कम्फर्टेबल फॉर फॅमिली ऑर इंडिव्हिज्युअल. आपल्या वैयक्तिकसाठी किंवा पूर्ण फॅमिली जर घेऊन जायचे असेल तर त्या कंपार्टमेंटमध्ये पूर्ण फॅमिली आपण ॲडजस्ट करू शकतो आणि ती आरामदायक आहे फॅमिलीसाठी. आणि हे जर आपल्याला एखाद्या गुड्स ट्रान्सपोर्ट करायचे असतील तर गुड्सचे दर देखील कमी आहेत. ट्रान्सपोर्टेशन ऑफ गुड्स ऑल्सो चीप. आणि जर हे पण नाही आवडलं तुम्हाला तर तुम्ही रोडवेज सिलेक्ट कराल, तर रेल्वेने वी कॅन ट्रॅव्हल बाय ओन व्हेकल. रोडवेला आपण आपल्या स्वतःची बाईक, कार घेऊन प्रवास करू शकतो, हा एक फायदा आहे. आणि वी कॅन रीच ईच कॉर्नर ऑर विलेज. आपण आपल्या स्वतःच्या बाईकने ते रेल्वे जाऊ शकत नाही, जिथे विमान जाऊ शकत नाही किंवा जिथे जहाज जाऊ शकत नाही तिथे
आपली बाईक किंवा प्रायव्हेट व्हेकल जाऊ शकते. म्हणजे आपण कोणत्याही कॉर्नरमध्ये, कोणत्याही खेड्याच्या रस्त्यामध्ये आपली स्वतःची बाईक व्हेकल घेऊन जाऊ शकतो. आणि वी कॅन एन्जॉय द नॅचरल ब्युटी. आपली स्वतःची बाईक असल्यामुळे आपण कुठेही थांबून किंवा ओपन एअरमध्ये आपण नॅचरल ब्युटीचा आनंद घेऊ शकतो. दुसरा प्रश्न आहे, डिस्कस विथ युअर पार्टनर द प्रिपरेशन यू वूड लाईक टू मेक द जर्नी चोजन. जर तुम्ही एखादी जर्नी सिलेक्ट केली तर तुम्ही काय प्रिपरेशन कराल, कशी तयारी कराल तुम्हाला प्रवास करण्यासाठी. आता जर प्रवास करायचा असेल तर सर्वप्रथम आपल्याला लागतो मॅप. ओके, ॲटलास किंवा मॅप रूट सिलेक्ट करण्यासाठी. तो मॅप फॉर द रूट. आपल्याला ज्या ठिकाणी जायचे सगळ्यात अगोदर आपण एक प्लेस निवड करावं लागेल की आपल्याला जायचं कुठं आणि त्यासाठी कशा पद्धतीने आपल्याला जायचं आहे तिथे. तर एक आपल्याला मॅप म्हणजे नकाशा आपल्याला त्याचा घ्यावा लागेल. ते आपल्याला आपला रस्ता व्यवस्थित दाखवतो. सेकंड, कॅरी वॉटर बॉटल, मेडिसिन, फूड, क्लोथ्स, बॅग्स एक्सेट्रा नेसेसरी थिंग्स. जे आपल्याला जीवनावश्यक वस्तू आहेत, पाणी, औषध, फर्स्ट एड बॉक्स, ओके, फूड, बॉटल, क्लोथ्स, ह्या बॅग सगळ्या आपण इतर सोबत या आवश्यक वस्तू आपण सोबत. आणि त्याच्यावर जर आपण प्रायव्हेट व्हेकलने प्रवास करत असेल तर आपल्याला डॉक्युमेंट लागतील. उदाहरणार्थ ड्रायव्हिंग लायसन्स, इन्शुरन्स पेपर, रजिस्ट्रेशन पेपर. हे पेपर आपल्याला सोबत घ्यावं लागेल जेणेकरून पोलीस चेकिंग झाल्यानंतर आपल्याला ते मदत होईल. आणि दुसरं म्हणजे जर आपण कॉन्टॅक्ट करण्यासाठी मोबाईल फोन आवश्यक आहेत. मोबाईल बॅटरी चार्जर घेतलं पाहिजे. जर बॅटरी चार्जिंग अडचण असेल तर एक पॉवर बँक असतो ज्या ठिकाणी आपण आपला मोबाईल विदाउट इलेक्ट्रिसिटी कुठे पण पॉवर बँकने स्टोअर करू शकतो किंवा रिचार्ज करू शकतो. आणि कॉन्टॅक्ट नंबर, महत्त्वाचे कॉन्टॅक्ट नंबर आपल्याला घेतले पाहिजे. आणि डिसाईड द बजेट, शेड्यूल, प्लेस टू विजिट. आणि सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला ते कोणती प्रवास करायचे बजेट किती लागेल किंवा शेड्यूल काय, कुठे थांबायचं, कुठे मुक्काम करायचा, कुठे फूड घ्यायचं, जेवण करायचं, कोणत्या ठिकाणी आपल्याला भेट द्यायची, ही सगळी आपल्याला नियमावली किंवा एक प्लॅनिंग बनावं लागते. अशा पद्धतीने हे आन्सर तुम्ही लिहू शकता. तिसरा प्रश्न आहे, डिस्कस द वेज इन विच यू वूड ओव्हरकम द प्रॉब्लेम, हिंड्रन्सेस, डिफिकल्टीज यू फेस ड्युरिंग युअर जर्नी. आपल्याला इथं काय, जसे आपल्या प्रवास करताना अडचणी येतात, हिंड्रन्स म्हणजे अडथळे येतात किंवा अजून डिफिकल्टी म्हणजे अजून काय अडचणी येतात. ज्यावेळेस आपण कशा पद्धतीने त्या अडचणीला तोंड देऊ, कशा पद्धतीने ह्या अडचणीवर मात करू, त्याच्याविषयी तुम्हाला डिस्कस करायचं आहे. तर त्यासाठी आपण असं लिहिलं पाहिजे की वी विल केअरफुल अबाउट द स्पीड ऑफ व्हेकल. आपल्याला जर अडचणी आणायच्याच नाहीत तर आपली व्हेकल आपण स्वतः हळूवार किंवा कंट्रोलमध्ये ड्रायव्हिंग केली पाहिजे. वी कॅन कॉन्टॅक्ट टू द नियरेस्ट प्लेस. जर अडचण आलीच असेल तर जे आपण नियरेस्ट प्लेस असे ज्यावेळेस प्रवास करतो तिथल्या लोकांना आपण कॉन्टॅक्ट करू शकतो. वी कॅन वी शूड केअर ऑफ द सेफ जर्नी. आपण अशा प्रकारे सुरक्षित प्रवास करण्याची काळजी घेतली पाहिजे. आणि कॉन्टॅक्ट टू द ट्रॅफिक पोलीस. जर खूप महत्त्वाची अडचण आली असेल, ओके, ॲक्सिडेंट वगैरे झाला असेल, त्यावेळेस आपण ट्रॅफिक पोलीसला कॉन्टॅक्ट करण्यासाठी त्यांचे नंबर देखील सोबत घेऊ. नंतरचा प्रश्न आहे, ड्युरिंग एव्हरी जर्नी वी हॅव टू ऑब्झर्व सर्टन रूल. प्रत्येक प्रवास करताना आपल्याला काही नियमाचं पालन करावं लागतं. डिस्कस युअर आयडियाज ऑफ जर्नी विदाउट एनी रेस्ट्रिक्शन. अशा प्रकारे मध्ये कोणतेही अडचणी, रेस्ट्रिक्शन किंवा बंधनं न येता आपण कशा पद्धतीने प्रवास करू शकतो आपण ते लिहायचं आहे. तर हे आपल्याला सांगितलं की असं तुम्ही सुरुवात करू शकता. आय वूड गो अलोन विथ सिलेक्टेड फ्रेंड्स. जर आपल्याला एखादं रेस्ट्रिक्शन किंवा कोणतं अडचण न यायची असेल प्रवासामध्ये तर आपण एकटे जाऊ किंवा सिलेक्टेड फ्रेंड्ससोबत जाऊ जेणेकरून काही प्रवासामध्ये व्यत्यय येणार नाही. किंवा आय वूड लाईक टू फॉलो द रूल्स ऑफ ट्रॅफिक फॉर सेफली. सेफ प्रवास करण्यासाठी मी पूर्ण ट्रॅफिकचे रूलचं, नियमाचं पालन करेल. आय वूड लाईक टू टेक हेल्प ऑफ गाईड ऑर टेक रेस्ट इन मिडल. जर लांबा प्रवास असेल तर मध्ये मी आरामाला थांबेल किंवा मार्गदर्शनासाठी मी गाईडचं मदत घेईल. नो स्मोकिंग ऑर कन्झप्शन ऑफ अल्कोहोल. आम्ही प्रवास करताना स्मोकिंग करणार नाही किंवा अल्कोहोल घेणार नाही. अशा पद्धतीने आपण हे प्रवास
नियमाचे पालन करून आपण प्रवास सुखदायक करू शकतो. आता आहे पोएट्स इन्फॉर्मेशन. वॉल्ट व्हिटमॅन 1892 ह्यामध्ये झालेला हा पोएट आहे वॉल्ट व्हिटमॅन. आणि ही वॉज अमेरिकन पोएट. तो अमेरिकेतला पोएट आहे, एसेइस्ट आहे आणि जर्नलिस्ट पण आहे. निबंध पण लिहितो आणि पत्रकार पण होता. व्हिटमॅन इज अमंग द मोस्ट इन्फ्लुएन्शियल पोएट इन द अमेरिकन कॅनॉन अँड इज ऑफन कॉल्ड द फादर ऑफ फ्री वर्स. व्हिटमॅन हा अमेरिकेतला खूप अतिशय महत्त्वाचा पोएट आहे आणि अमेरिकन कॅनॉन म्हणजे जिनियस, अमेरिकेमधला एक जिनियस पोएट आहे की ज्याला फादर ऑफ फ्री वर्स असे म्हणतात. आता हे फ्री वर्स जे आहे, पोएम जे आपण लिहितो, पोएम लिहिताना काय पोएममध्ये आपल्या रायम वर्ड्स असतात, यमक जुळणारे शब्द, कायमध्ये रायमिंग वर्ड नसतात. ज्या पोएममध्ये रायमिंग वर्ड्स नाहीत किंवा रायमिंग मॅच होत नाहीत त्याला फ्री वर्स असे म्हणतात. तर ही फ्री वर्सची संकल्पना वॉल्ट व्हिटमॅननं सुरुवात केली आहे, म्हणून त्याला फादर ऑफ फ्री वर्स असे म्हणतात. ही ग्रेव अप इन हंटिंग्टन इन अ फॅमिली विथ डिफिकल्ट इकॉनॉमिक स्टेटस. त्याची आर्थिक व्यवस्था खूप कमी होती, जास्त श्रीमंत नव्हता, मिडल क्लासचा व्यक्ती होता. हिज मेजर वर्क लीव्ज ऑफ ग्रास, त्याचं एक पुस्तक आहे लीव्ज ऑफ ग्रास, हे पब्लिश इन जुलै 1855 मध्ये पब्लिश झालेलं आहे. हीज ओ कॅप्टन माय कॅप्टन पोएम जी आपण 8th स्टँडर्डमध्ये शिकली. अ पोएम रिटन ऑन द डेथ ऑफ अब्राहम लिंकन इज वाईडली पॉप्युलर. ही ओ कॅप्टन माय कॅप्टनमध्ये जी पोएम आहे, ज्या ठिकाणी हा पोएट सांगतो युद्ध केल्यामुळे काय होतं, युद्धामुळे काय हानी होते, ओके. आणि ह्या अब्राहम लिंकनच्या जीवनावर पोएम आहे, ती कशा पद्धतीने अब्राहम लिंकनचं वर्णन त्या पोएममध्ये केलेलं आहे. तर ह्या पोएममध्ये ही एक पोएम गाजलेली पोएम आहे आणि ही आपल्या 8वीच्या पाठ्यपुस्तकामध्ये आहे. द सेक्शन ऑफ सॉन्ग ऑफ द ओपन रोड फ्रॉम लीव्ज ऑफ ग्रास. आता ही जे पोएम तुम्हाला भेटलेली आहे ती त्याच्या लीव्ज ऑफ ग्रास ह्या पुस्तकातून घेतलेली आहे. इज अ ब्युटिफुल ब्लेंड ऑफ सेल्फ अवेअरनेस, फ्री विल अँड टेंडरनेस ऑफ हार्ट. म्हणजे ब्लेंड म्हणजे मिक्सचर. ह्या पोएममध्ये सेल्फ अवेअरनेस म्हणजे आपण स्वतःची काळजी कसे घेतो, स्वतः अवेअर कसे राहतो, फ्री विल आणि टेंडरनेस ऑफ हार्ट, मनाचा स्वच्छंदीपणा, स्वतंत्रता आहे ह्या पोएममध्ये. इट गिव्ज अस पोएट्स रिअलायझेशन दॅट अलॉंग द जर्नी ऑफ लाईफ वन विल फेस अ टेस्ट ऑफ विजडम विच इज नॉट टेस्टेड इन एनी स्कूल ऑर युनिव्हर्सिटी. आपण ज्यावेळेस प्रवासाला जातो त्यावेळेस प्रवासाला काय कळतं, आपल्याला काय रिअलाईज होतं अलॉंग जर्नीमध्ये, काय आपल्या जीवन हा एक प्रवासच आहे. लाईफ इज कॉल्ड जर्नी. तर आपण जर्नी करताना आपलं जे अनुभव येतो, जे शहाणपण शिकायला मिळतं, ते कोणत्याही स्कूलमध्ये किंवा विद्यापीठामध्ये भेटत नाही. प्रत्यक्षात प्रवास केल्यानंतर आपल्याला आपल्या जीवनाचं खरं मूल्य कळतं, असं हा पोएट सांगतो. अ रोड इज समथिंग एव्हरीवन युजेस. रोड म्हणजे काय, हे रोड प्रत्येकासाठीच असतो. कोणीही रोडवर जाऊ शकतो आणि कोणीही रोडचा वापर करू शकतो. वेदर रिच ऑर पुअर, गरीब असो का श्रीमंत असो, सगळ्यासाठी रोड हा असतो. अँड इट फोर्सेस ऑल लेवल्स ऑफ पीपल टू असोसिएट वन अनादर. आणि ह्या रोडमुळे सगळ्या प्रकारचे लोक एकत्र येतात. आणि द रोड सिग्निफाईज मोबायलिटी. हे रोडचं महत्त्व काय आहे, मोबायलिटी आहे, कारण आपला रोड हा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जातो. सो वन कॅन टेक द रोड ॲज पॉईंट टू स्टार्ट ओर टुवर्ड समथिंग न्यू. कोणालाही एखादा नवीन प्रवास करायचा असेल तर आपला रोड घेऊ शकतो, ओके, कशासाठी एखादं नवीन सुरुवात करायची असेल तर. व्हिटमॅन टॉक्स अबाउट द पीपल अँड प्लेसेस. आणि ह्या प्रवासामध्ये लोक कसे असतात की कोणकोणत्या प्लेसेस असतात त्याविषयी व्हिटमॅन बोलतो. आणि ही आर्ग्यूज अगेन्स्ट स्टेईंग इन वन प्लेस फॉर टू लाँग ऑल्दो द हॉस्पिटॅलिटी मे बी ट्रू. आणि त्याला वाटतं की एका ठिकाणी लावून जास्त वेळ आपण एका ठिकाणी राहूच शकत नाही. त्यासाठी प्रत्येकाचे एक नॅचरल टेम्परामेंट असतं, नैसर्गिक स्वभाव असतो की त्याला बाहेर घराच्या पडायलाच पाहिजे आणि प्रवास केलाच पाहिजे. अशा प्रकारे ही कवीची माहिती आहे. आता सॉन्ग ऑफ द ओपन रोड इन शॉर्ट आय विल टेल यू समरी इन इंग्लिश अँड मराठी ऑल्सो. मराठीमध्ये आणि इंग्लिशमध्ये तुम्हाला समरी सांगून देतो.
आणि नंतरच्या व्हिडिओमध्ये आपण लाईन बाय लाईन एक्सप्लेनेशन पाहू. आता द पोएम टेल्स अबाउट द पोएट्स व्हाइस that he is ready to start one journey. In the form of dramatic monologue, he speaks himself about his readiness to begin his journey. He is open-minded. He prepared to face the problem that may come across. The journey is metaphorical for the journey of life. The poet is also confident that he has freedom to choose his own path. He does not feel good luck must favor him. He will work hard and make his dream come true. It is then not a question of luck, but hard work. He is no longer going to complain or delay. He will not put his plan into action. He is no longer going to sit safe, only complaining and not doing anything. He will stop finding excuses for postponing. He feels be he is strong enough to meet all the problems of life that may come in his way. The earth is enough to provide for his needs. He does not need destiny or lucky star to help him. He is sure that he can manage his life's journey. Constellations refers to powerful people. He says he does not require powerful people to help him to progress. In the last paragraph, he said himself that as a different kind of person. He said that he carries old burdens with him. Those may be attachment and relationship. He calls them delicious burdens because they are wonderful. They can stop him from going on the journey. He will not get rid of them. He will carry them with him. हे पोएम अशी आहे, यामध्ये सेल्फ अवेअरनेस, लॉंग रिअलायझिंग सेल्फ, स्वतःची ओळख कशी होईल, आणि फ्री विल, ओके, स्वच्छंदीपणा, आणि टेंडरस हार्ट म्हणजे लविंग नेचर किंवा जनरस काइंड, दयाळूपणा मनाचा एक ब्युटिफुल मिक्सचर कॉम्बिनेशन आहे ह्या सगळ्या तिन्ही गुणाचं. तर जीवन हा एक प्रवास असा आहे, पोएट सांगतो. आणि या प्रवासामध्ये तो सांगतो सुरुवातीला की ह्याने जो प्रवास चालू केला आहे, ओके, आणि हा प्रवास चालू करतो नवीन प्रवास जीवनाचा. आणि त्यावेळेस तो कसा आहे, तो एक कोमल हृदयाचा, मोकळ्या मनाचा आणि हाताशी काम घेऊन तो स्वतः प्रवास चालू करतो. सभोवताली स्वतंत्र आल्हाददायक वातावरण आहे. प्रवास खूप दूरचा किंवा लांबचा आहे. तो स्वतः म्हणतो मला निश्चितच आनंद मिळणार आहे, कारण काय करायचे आहे हे मी स्वतः ठरवू शकणार आहे. मला कुठं आणि कसं जायचं हे मी स्वतः ठरवू शकणार आहे. त्याचे मला स्वतंत्र आहे. पुढं तो म्हणतो की माझ्या कल्पना सत्यात किंवा खऱ्या उतरवण्यासाठी आता मी पूर्णतः तत्पर किंवा तयार आहे. मी कोणाकडून कोणत्याही प्रकारच्या मदतीची शुभेच्छा किंवा अपेक्षा ठेवत नाही. नशिबावर माझा विश्वास नाही. माझं नशीब मीच निर्माण करणार आहे किंवा माझा नशीब मी उभा करणार आहे, आणि ते केवळ माझ्या कठीण परिश्रमातून किंवा कर्तव्यातून मी ते करू शकतो. माझ्याकडे काय नाही याबद्दल मी कोणतीही तक्रार करणार नाही. जे नाही ते मिळवण्याचा प्रयत्न मी निश्चित करणार आहे. कोणतेही काम मी लांबणीवर टाकणार नाही. मी माझ्याबद्दल बऱ्याच गोष्टी अनुभवल्या आहेत. कौटुंबिक, सामाजिक तक्रारी, बोचऱ्या टीका, वायफळ शब्द. त्यामुळे आता मी पूर्णपणे सशक्त व समाधानी आहे. माझ्यावर पूर्ण विश्वास आहे. माझ्या कर्त्यावर आणि माझ्या निर्णयावर, माझा निश्चयावर माझा विश्वास आहे. मी पूर्णतः समर्थ आहे. माझे ओझे पेलण्यावर, अडचणीवर मात करण्यासाठी मी समर्थ आहे. माझ्या मार्गात येणाऱ्या अडचणीवर मात करण्यासाठी मी सबल आहे. पृथ्वी तलावरील म्हणजे माझ्याकडील गोष्टीमुळे मी पुढे जाऊ शकतो आनंदात. मला जवळपाससुद्धा दैव किंवा देववादी लोकांना ठेवू देणार नाही किंवा येऊ देणार नाही. दैववादी लोक त्यांच्या मार्गाने ते जाऊ शकतात. माझा मार्ग कर्तव्याचा आहे, जबाबदारीचा आहे. मला स्वतंत्र आहे, त्यामुळे माझ्या कर्तव्यावर विश्वास आहे. माझ्या जबाबदाऱ्यापासून मी पलायन करणार नाही.
माझा भूतकाळ, माझे स्नेही आणि त्यांच्या आठवणी मी मरेपर्यंत जतन करणार आहे. तो एक माझा अनमोल ठेवा आहे आणि त्याच पद्धतीने परत करण्याचा प्रयत्न करणार आहे. अशा पद्धतीने मराठी सारांश तुम्हाला सांगितला. एकदा पोएम रीड करून घेऊ आणि नंतरच्या व्हिडिओमध्ये मी पूर्ण लाईन बाय लाईन एक्सप्लेनेशन करून देईल. A foot and light-hearted, I take to the open road, healthy, free, the world before me. Long brown path before me, leading wherever I choose. Henceforth, I ask not good fortune, I myself am good fortune. Henceforth, I whimper no more, postpone no more, need nothing. Done with indoor complaints, libraries, querulous criticism. Strong and content, I travel the open road. The earth that is sufficient, I do not want the constellation any nearer. I know they are very well where they are. I know they suffice for those who belongs to them. Still here I carry my old delicious burdens. I carry them, men and women. I carry them with me wherever I go. I swear it is impossible for me to get rid of them. I am filled with them and I will fill them in return. Thank you.